हॅलो स्टुडंट, आजचा आपला टॉपिक आहे स्टॅटिस्टिक्समध्ये क्लास लिमिट, मेथड ऑफ क्लासिफिकेशन. दोन टाईप्स ऑफ मेथड ऑफ क्लासिफिकेशन आहे, की इन्क्लुझिव्ह आणि एक आहे एक्सक्लुझिव्ह. अँड नेक्स्ट इज क्लास बाउंड्रीज. आतापर्यंत म्हणजे 2 लेक्चर झालेत. एकदा ते व्हिडिओ बघा. त्यातलं पहिलं जे लेक्चर होतं त्यात फक्त स्टॅटिस्टिक्सची डेफिनेशन काय आणि त्याचे काही ॲट्रिब्यूट्स म्हणजे काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स, ॲट्रिब्यूट्स, व्हेरिएबल्स, 2 टाईप्स ऑफ व्हेरिएबल्स, डिस्क्रीट आणि कंटिन्युअस, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर नेक्स्ट लेक्चर आपण घेतलं होतं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय. आणि 2 प्रकार आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन काढतो. एक आहे डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, एक आहे कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. सो दोघंही आपलं झालं. क्लास लिमिट म्हणजे काय. बेसिकली आपण डेफिनेशन बघूया. द नंबर designating the class interval, we can say the two numbers designating the class interval are called as class limit. बेसिकली दिलेले 2 नंबर्स, कुठले का 2 नंबर असे ना, जे क्लास इंटरवलमध्ये कन्सिडर करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला खाली काही इंटरवल दिलेला आहे, क्लास इंटरवल, दॅट इज 5 to 15, नेक्स्ट 15 to 13, 13 to 45, 45 to 60. हे क्लास इंटरवल दिलेले आहेत. हेच आपण खाली घेतलेले आहेत. हे दिलेल्या क्लास इंटरवलमध्ये आपल्याला क्लास लिमिट बघायची. सो पहिलं क्लास इंटरवल आहे 5 to 15. सो त्यात तुमचे क्लास लिमिट आहे, पहिलं लिमिट आहे 5 अँड नेक्स्ट लिमिट आहे 15. 15 to 30 क्लास इंटरवलमध्ये लिमिट आहेत. आता यामध्येच क्लास लिमिटमध्ये 2 टाईप्स पडतात. एक आहे लोअर बाउंड लिमिट आणि एक आहे अप्पर लिमिट. सॉरी, बाउंड नाही, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. सो आपण एक क्लास इंटरवल कन्सिडर करूया, दॅट इज 5 to 15 इज अ क्लास इंटरवल. ह्या इंटरवलमध्ये आपल्याला 2 लिमिट्स आहेत, एक आहे 5, एक आहे 15, राईट. सो दिलेला क्लास इंटरवल 5 to 15 मध्ये 2 लिमिट्स आहे, एक आहे 5, एक आहे 15. सो 5 ज्याची व्हॅल्यू लहान आहे तो आहे तुमचं लोअर लिमिट, आणि 15 ज्याची व्हॅल्यू जास्त आहे ते आहे तुमचं अप्पर लिमिट. म्हणजेच दिलेल्या क्लास इंटरवलमध्ये तुम्ही 2 लिमिट काढले, एक 5, एक 15. मग यामध्ये ज्या काही लिमिट्सची व्हॅल्यू लहान आहे तो लोअर लिमिट, आणि ज्याची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे तो अप्पर लिमिट. 5 इज लोअर अँड 15 इज. दिलेल्या क्लासमध्ये जी काही छोटी व्हॅल्यू आहे त्याला लोअर लिमिट म्हटलं जातं. अँड अप्पर लिमिट बघा, द लार्जेस्ट पॉसिबल ऑब्झर्वेशन दॅट कॅन बी इन्क्लुडेड इन द क्लास इज अप्पर लिमिट. दिलेल्या क्लासमध्ये ज्याची व्हॅल्यू, ज्या ऑब्झर्वेशनची व्हॅल्यू मॅक्झिमम असेल किंवा लार्ज असेल, दॅट इज अप्पर लिमिट. तुम्हाला कळलं असेल लोअर लिमिट म्हणजे काय, अप्पर लिमिट म्हणजे काय. लोअर लिमिट म्हणजे ज्याची व्हॅल्यू लहान दिलेल्या क्लासमध्ये, अप्पर लिमिट म्हणजे ज्याची व्हॅल्यू मोठी, तो अप्पर लिमिट. नेक्स्ट बघूया. तुम्हाला काही क्लास दिलेले आहेत, सॉरी क्लास इंटरवल दिलेले आहेत, याच्यामध्ये आपण लोअर लिमिट अप्पर लिमिट बघणार आहोत. इथे बघा तुम्हाला लोअर लिमिट दिले, इथे तुम्हाला अप्पर लिमिट दिलेलं आहे. पहिला क्लास इंटरवल आहे आपला 5 to 15, त्याचं लोअर लिमिट इज 5 आणि अप्पर लिमिट इज 15. सेकंड क्लास इंटरवल आहे 15 to 30, त्याचं लोअर लिमिट आहे 15, त्याचं अप्पर लिमिट आहे 30. नेक्स्ट क्लास आहे त्याचं, दॅट इज 30 to 45, त्याचं लोअर व्हॅल्यू जास्त, सॉरी कमी, दॅट इज लोअर, विच इज लोअर लिमिट कुठल्या दिलेल्या क्लाससाठी, आणि ज्याची व्हॅल्यू जास्त ते अप्पर लिमिट. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट घेऊया, दॅट इज मेथड ऑफ क्लासिफिकेशन. बेसिकली देअर आर 2 methods of classification. First is inclusive method and next is exclusive method. Inclusive method म्हणजे काय बघूया. Inclusive method, the upper limit of a current class is not same as the lower limit of a succeeding class. Succeeding म्हणजे पुढचा आणि करंट म्हणजे आता जो आहे तो. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया खाली दिलेलं. पहिला माझा करंट क्लास आहे 2000 to 2999. सो या क्लासमध्ये माझ्या करंट क्लासचा अप्पर लिमिट आणि पुढचा म्हणजे सक्सिडिंग क्लासचा लोअर लिमिट आहे, जे माझे येलो कलरमध्ये आहेत ते दोघंही वेगवेगळे, त्यांच्या व्हॅल्यू डिफरंट आहे. जर व्हॅल्यू डिफरंट असतील दॅट इज
inclusive methods of classification. 4 सो हा 399 आणि पुढचा 499 हे दोघांमध्ये डिफरन्स आहे. जर डिफरन्स असेल दोघांमध्ये दॅट इज इन्क्लुझिव्ह मेथड ऑफ क्लासिफिकेशन. आता नेक्स्ट बघूया एक्सक्लुझिव्ह क्लासिफिकेशन म्हणजे काय. एक्सक्लुझिव्ह बघा, in exclusive method the upper limit of a current class is same as the lower limit of a succeeding class. हा बघा दिलेल्या एक्झाम्पलमध्ये येलो कलर तुम्हाला दिलेला आहे 3000 अँड 3000 दोघे सेम आहेत. दॅट इज करंट क्लासचं अप्पर लिमिट आणि पुढच्या क्लासचं लोअर लिमिट सेम आहेत, म्हणजेच एक्सक्लुझिव्ह मेथड ऑफ क्लासिफिकेशन. सिमिलरली ब्लू कलरमध्ये पण तुम्हाला दिलं आहे बघा 4000 अँड 4000 दॅट इज हे दोघं इलिमेंट सेम आहेत. हे दोघं इलिमेंट ब्लू कलरमधले सेम आहेत. असे इलिमेंट जर सेम असतील या क्लासिफिकेशनला म्हणतात एक्सक्लुझिव्ह मेथड ऑफ अ क्लासिफिकेशन. ठीक आहे. आता आपण बघितलं क्लास लिमिट म्हणजे काय, अप्पर लिमिट लोअर लिमिट. एक्सक्लुझिव्ह आणि इन्क्लुझिव्ह डिफरंट कन्सिडर होतो इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्हमध्ये. इन्क्लुझिव्हमध्ये बघा हे तुमचं अप्पर लिमिट आणि पुढच्याचं लोअर लिमिट डिफरंट आहेत म्हणजे इन्क्लुझिव्ह. आणि एक्सक्लुझिव्हमध्ये बघा तुमच्या करंट क्लासचा अप्पर लिमिट आणि पुढच्याचा लोअर लिमिट दोघंही सेम आहेत म्हणजे एक्सक्लुझिव्ह. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण पॉईंट बघणार आहोत अप्पर बाउंड्रीज. नेक्स्ट पॉईंट आपला आहे क्लास बाउंड्रीज. आता क्लास बाउंड्रीज म्हणजे काय, क्लास बाउंड्री इज नथिंग बट जेव्हा तुमचा डेटा तुम्हाला इन्क्लुझिव्ह फॉर्ममध्ये दिलेला असेल, या फॉर्ममध्ये दिलेला असेल आणि तुम्हाला तो एक्सक्लुझिव्ह फॉर्ममध्ये हवा असेल. बेसिकली ज्या वेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आपला डेटा एक्सक्लुझिव्ह फॉर्ममध्येच हवा असणार आहे, कारण हा 2999 ते 3000 यांच्यामध्ये बऱ्याच पॉईंट्सचे इलिमेंट मिसिंग आहेत. त्यामुळे असतो एक्झा डेटा पाहिजे असेल तर आपण एक्सक्लुझिव्ह फॉर्म ऑफ डेटा वापरता, बिकॉज इथे कुठलाही इलिमेंट मिसिंग नाही आहे, तर आपण एक्सक्लुझिव्ह मेथड वापरणार आहोत. आणि टू कन्वर्ट इन्क्लुझिव्ह फॉर्म इंटू एक्सक्लुझिव्ह फॉर्म आपण क्लास बाउंड्रीज वापरतो. ठीक आहे. क्लास बाउंड्रीज बघा, वेन we have different classes of data there is an upper and lower class limit. आपल्याकडे ज्या दोन क्लासेसचे डेटा असतात आपल्याकडे एक अप्पर क्लास असतो एक लोअर क्लास लिमिट असतो. दॅट इज फॉर द डेटा सेट हॅज द स्मॉलेस्ट अँड लार्जेस्ट व्हॅल्यू. डेफिनेशन आहे क्लास बाउंड्रीजची. क्लास बाउंड्री इज द मिड पॉईंट ऑफ अप्पर क्लास लिमिट ऑफ वन क्लास अँड द लोअर क्लास लिमिट ऑफ सबसिक्वेंट क्लास. म्हणजे करंट क्लासचा अप्पर लिमिट आणि पुढच्या क्लासचा लोअर लिमिट या दोघांचा मिड पॉईंट म्हणजेच तुमचा क्लास बाउंड्रीज. तर ते कसं काढायचं पुढे बघूया. करायचं एक्सक्लुझिव्ह फॉर्ममध्ये आपण क्लास बाउंड्रीज वापरणार आहोत. क्लास बाउंड्रीजचे आपण दोन प्रकार आहेत, कारण की तुम्ही बघा तुम्हाला एक प्रत्येक वेळेस ही एक व्हॅल्यू चेंज करायची आहे आणि ही एक व्हॅल्यू चेंज, म्हणजे मला अप्पर लिमिट पण चेंज करायचं लोअर लिमिट पण चेंज करायचं आहे. तर आपल्याकडे दोन प्रकार आपला क्लास बाउंड्रीज काढायच्या आहेत. एक आहे लोअर क्लास बाउंड्री, नेक्स्ट आहे अप्पर क्लास बाउंड्री आणि त्यासाठी आपल्याला लागतो एक गॅप. पहिला आपण बघूया गॅपचा फॉर्म्युला काय आहे. इक्वल्स टू गॅप बिटवीन द टू क्लासेसचं गॅप. एक्झाम्पल बघा 15 हे तुम्हाला क्लास इंटरवल दिलेला आहे. आपण डी कसा फाइंड केला आहे बघा, डी इक्वल्स टू 20 - 90. बेसिकली तुमचा पुढच्या क्लासचा इलिमेंट लोअर इलिमेंट मायनस तुमच्या करंट क्लासचा अप्पर इलिमेंट म्हणजेच 1. आणि प्रत्येक वेळेस तुमचा जो डिफरन्स असणार आहे डी हा नेहमी 1 असणार आहे, बिकॉज तुमचा डिफरन्स दॅट 1 असेल 10 असेल डिपेंड ऑन दॅट. बट बेसिकली तुमचा काहीतरी डिफरन्स तुमचा इथे ना, डिफरन्स काय असणार आहे पुढच्या क्लासचा अप्पर लिमिट मायनस
पुढच्या क्लासचा लोअर लिमिट मायनस करंट क्लासचा अप्पर लिमिट, दॅट इज 20 मायनस 19 म्हणजे 1. हे काढलं आपण डी. आता पुढचा फॉर्म्युला बघूया. लोअर क्लास बाउंड्री. लोअर क्लास बाउंड्री इज नथिंग बट लोअर लिमिट मायनस डी डिवाइड बाय 2 करायचं आणि मग लोअर लिमिटची व्हॅल्यू काढायची. आता एक्झाम्पल बघूया. कारण आपण आधी बघितला होता 10 to 90, दॅट इज 10 to 19. तुमच्याकडे 2 क्लास इंटरवल आहेत. आता आपण काढूया याचा लोअर बाउंड्री. ठीक आहे. लोअर बाउंड्री म्हणजे काय, तुमचा हा जो पॉईंट आहे हा चेंज होईल. दॅट इज लोअर लिमिटचा पॉईंट काढणं म्हणजे लोअर बाउंड्री फाइंड करणं. आता त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये मी दिलं आहे LCB, लोअर क्लास बाउंड्री. सो 10 to 19चा लोअर क्लास काढूया. फॉर्म्युला काय दिला आहे आपल्याला, त्यांनी आपल्याला काढायचं आहे 10 to 19 10 to 19 चा आपल्याला काढायचा आहे लोअर बाउंड्री म्हणजे हा वाला पार्ट, याला आपल्याला चेंज करायचं आहे. तर आपला फॉर्म्युला काय दिला बघा, सो 1/2. आता लक्षात ठेवा 1/2 इज नथिंग बट 0.5. कॅल्क्युलेट करा किंवा बाय डिफॉल्ट एकामधून अर्धा पार्ट गेला म्हणजे हाफ, अर्धा उरतो. इट इज 10 मायनस 0.5 म्हणजेच 9.5. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगते. लोअर लिमिटची व्हॅल्यू दॅट इज आहे आपली 10. इथे सॉल्व केलेलं आहे बघा. लोअर लिमिटची व्हॅल्यू आहे 10 मायनस ब्रॅकेटमध्ये 1/2, दॅट इज 10 मायनस ब्रॅकेटमध्ये 1 डिवाइड बाय 2, दॅट इज 10 मायनस 0.5. 10 मायनस 0.5 म्हणजे 9.5. आपण आता काढले आहोत ही जी आपण काढलेली व्हॅल्यू आहे ही आपली आहे LCB, दॅट इज लोअर क्लास बाउंड्री. कुठल्या क्लासची, 10 to 19. 10 to 19. सो माझा 10 आता चेंज होईल 9.5 ने, म्हणजे 10ची व्हॅल्यू चेंज झालेली आहे 9.5. फॉर्म्युला आहे अप्पर लिमिट प्लस D/2. फॉर्म्युला दोघांची सेम, फक्त लोअर लिमिटला मायनस करतो, अप्पर लिमिटला पण प्लस करतो. डीची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढली आहे, दॅट इज 1/2. डीची व्हॅल्यू आहे आपली 1, जी मी इथे पुन्हा काढलेली आहे. सेम घेणार आहोत आपण. सेम क्लास 10 to 19 याचा आपल्याला काढायचं आहे. आपण 10ला आपण चेंज केलेलं आहे 9.5. आता 19ला आपल्याला चेंज करायचं आहे. सो इथे आपल्याला येणार आहे अप्पर बाउंड्रीसाठी फॉर्म्युला आहे अप्पर लिमिट आहे आपला 19. ठीक आहे. प्लस डीची व्हॅल्यू आहे 1/2. सो 19 प्लस 0.5, दॅट इज 19.5. पुन्हा एकदा सांगते. आपण काढत आहोत 10/19 या क्लासचं अप्पर लिमिट, अप्पर क्लास बाउंड्रीज. 10चं आपण काढलं आहे 9.5. आता 19चं काढायचं आहे आपल्याला अप्पर लिमिट म्हणजे पुढची अप्पर लिमिट अप्पर क्लास बाउंड्री. आपण काढणार आहोत 19ची क्लास बाउंड्रीज. फॉर्म्युला आहे आपलं अप्पर लिमिटची व्हॅल्यू 19 D/2 दॅट इज 1/2. त्यानंतर 1/2 म्हणजे 0.5. 19 प्लस 0.5 म्हणजे 19.5. ठीक आहे. हे आपण काढले अप्पर बाउंड्री. आता लक्षात ठेवा जेव्हा आपण बाउंड्रीज काढणार आहोत एखाद्या क्लासचं, 19.5 मला बाउंड्रीज काढायचे. प्रत्येक वेळेस मी त्याची लोअर बाउंड्रीज पण चेंज करणार, अप्पर बाउंड्रीज पण चेंज करणार. म्हणजे मला 10 आणि 19 मला दोघं चेंज करावे लागतील. सो इथे मला काय झालं, 10 आणि 19 मला बाउंड्री. तर एक छोटीशी ट्रिक लक्षात ठेवा. तुमची जे काही लोअर लिमिट आहे
त्याचे जे बाउंड्रीज आहेत त्या 0.5ने कमी झालेली आहेत आणि तेवढ्याच पॉईंटने तुमचं पुढचं लिमिट हे वाढलेलं आहे. सो हा अप्पर लिमिट वाढणार आहे फॉर अप्पर बाउंड्रीज अँड लोअर लिमिट हे कमी होणार आहे फॉर लोअर बाउंड्री. पुढचं अजून एक्झाम्पल बघूया याच्यासाठी. एक एक्झाम्पल घेतलेलं आहे इथे. फाइंड द अप्पर अँड क्लास बाउंड्रीज ऑफ द फ्रिक्वेन्सीज. फ्रिक्वेन्सीज दिल्या बघा 10 to 19, 20 to 29, 30 to 13 आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत. इथे बघा पहिल्यांदा काढतोय आपण 10 to 19. ठीक आहे. मी जे काय बोलते ते स्क्रीनकडे बघत चला आणि मी जे बोलते त्याच्याशी लिंक लावत चला. आपण पहिल्यांदा काढणार आहोत 10 to 19 याच्या क्लास बाउंड्रीज, अप्पर क्लास बाउंड्री सुद्धा लोअर क्लास बाउंड्री सुद्धा. ठीक आहे. पहिला घेऊया 10 to 19. टू अप्पर बाउंड्री और लोअर बाउंड्री. मग एकाच वेळेस तुम्हाला अप्पर अँड लोअर बाउंड्री दोघंही काढून देते. ठीक आहे. पहिल्यांदा बघूया आपण डिफरन्स, दॅट इज डी. आता बघा 20 हा नेक्स्टचा अप्पर लिमिट आहे 19. सो 20 - 19 दॅट इज 1. पुढचं बघायला गेलं तर हा 30 - 29 हा 30 आणि हा 29 दॅट इज डिफरन्स इज 1. सो तुमचा जो काय डी येणार आहे 20 - 19 दॅट इज 1 अँड 30 - 29 इज 1. सो कुठला एक क्लास घ्या, त्याचा अप्पर लिमिट घ्या मायनस एकाचा पुढच्याचं लोअर लिमिट मायनस याचा अप्पर लिमिट आणि डिफरन्स काढा. दॅट इज डिफरन्स आलेला आहे 1. त्यानंतर जाणार आहोत आपण LCB कडे. ठीक आहे. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, LCB इक्वल टू LL दॅट इज लोअर लिमिट मायनस D/2. डीची व्हॅल्यू आलेली आहे आपली 1. सो LLची व्हॅल्यू टाकली 10, डीची व्हॅल्यू 1/2. 10 ॲज इट इज, 1/2ची व्हॅल्यू 0.5 अँड 10 - 0.5 म्हणजे 9.5. सो आपला 10 हा चेंज झाला आहे 9.5ने. ठीक आहे. सिमिलरली आपण अप्पर बाउंड्रीज बघूया. अप्पर क्लास बाउंड्रीज इक्वल टू अप्पर लिमिट प्लस D/2. सो अप्पर लिमिटची व्हॅल्यू आहे 19 प्लस म्हणजे तुमची ही व्हॅल्यू करंट क्लाससाठी प्लस 1/2 दॅट इज डीची व्हॅल्यू आहे 1/2 ॲज इट इज 19 प्लस 0.5 दॅट इज 19.5. सो इथे बघा खाली माझा 10 to 19 माझा करंट क्लास इंटरव्ह्यू होतं तर मी चेंज करते आहे. 10 चेंज झाला 9.5ने, 19 माझा चेंज झाला 19.5ने. सो माझं अप्पर लिमिट 5ने वाढणार आहे तर माझं लोअर बाउंड्रीज 5ने कमी होणार आहे. हा झाला माझा पहिला क्लास इंटरवल जे मी काढले क्लास बाउंड्रीज किंवा क्लास लिमिटचे मी काढले क्लास बाउंड्रीज. आता नेक्स्ट क्लास आहे आपला 20 to 29. सो तो सॉल्व करूया. नेक्स्ट 20 to 29. सो डी हा इथे पण सेम असणार आहे. डी पुन्हा चेंज करायची गरज नाही आहे. नंतर LCB लोअर क्लास बाउंड्रीज. फॉर्म्युला बघा, लोअर लिमिट मायनस D/2. लोअर लिमिटची व्हॅल्यू आहे 20 जी तुम्हाला इथे दिलेली आहे. डी दॅट इज 1/2. 20 - 1/2 दॅट इज 20 - 0.5 दॅट इज 19.5. सिमिलरली अप्पर क्लास बाउंड्रीज काढलेला आहेत. अप्पर लिमिट प्लस D/2. अप्पर लिमिट आहे 29 प्लस 1/2. सो 19 प्लस 0.5 दॅट इज 19.5. म्हणजे करंट माझं हे डायग्राम बघा 20 - 29 याला आपण चेंज केलं आहे. 20 चेंज झाला आपला 19.5 आणि 29 चेंज झाला आपला 29.5. म्हणजे तुमचं अप्पर लिमिट 5ने वाढलं आहे, लोअर लिमिट तुमचं 5ने कमी झालेलं आहे. सिमिलरली खाली डायग्राम बघा, तुम्ही सॉल्व करून बघा 30 to 39 हे कसं आपण लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट काढणार आहोत. पण तुम्ही डायग्राम बघा आणि पुढच्या एक्झाम्पलसाठी आपल्याला हे टर्म लागणार आहे त्यामुळे प्रत्येक वेळेस सॉल्व न करता याचे शॉर्टकट समजून घ्या. 10 to 19 बाउंड्रीज आहे 9.5 to 19.5. काय केलं आहे मी, लोअर
लिमिटची व्हॅल्यू 0.5 कमी, तर तेवढंच 0.5 अप्पर लिमिटची व्हॅल्यू 5 वाढवलेली आहे. सिमिलरली 20 to 29 बघा, लोअर लिमिट जे ब्लू कलरमध्ये आहे ते मी चेंज 0.5 कमी केलं आहे, कमी झालं आहे. आणि 29 बघा 29.5 5 वाढलेलं आहे. सिमिलरली 30 to 39 बघा, 30चे पॉईंट चेंज झाले 29.5 आणि 39 इज 39.5. आता बघा हा डेटा कुठल्या फॉर्ममध्ये दिसतोय तुम्हाला इकडचा? हा आहे इन्क्लुझिव्ह फॉर्म, बिकॉज 19 आणि 29 वेगवेगळे आहेत, पण हा तुम्हाला दिसतो एक्सक्लुझिव्ह फॉर्म. 19.5 to 19.5 सेम व्हॅल्यू मला मिळालेल्या आहेत. सो विथ द हेल्प ऑफ क्लास बाउंड्रीज आपण एक्सक्लुझिव्ह फॉर्म जो कन्वर्जन इन्क्लुझिव्ह फॉर्ममध्ये केलेलं आहे. ठीक आहे. सो आज आपण काय काय बघितलं? आपण बघितलं क्लास लिमिट, त्यानंतर क्लासिफिकेशन इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह, आणि नंतर बघितलं क्लास बाउंड्रीज. इन्क्लुझिव्ह जो एक्सक्लुझिव्ह करायचं असेल तर आपण क्लास बाउंड्रीज वापरतो. थँक्यू. तर तुम्हाला मेथड समजत असतील तर प्लीज लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचे जे काही मित्र आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.